काम आहे. तुम्हाला आवाज येतो का नाही? आता तुमच्याकडे बी काम आहे. आम्हाला जर ओली तिले त्रास दिला आणि तिकडं बा 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 तुम्ही घरी या. भांडणं कसा खेळा द्या तुम्ही नळावर भांडेन हानीन भांडच हानीन म्हणते. आम्ही तुमचे पोरं तिकडं येत आता मथुरा बी जाणार आहे तुमचं आता तिकडं आम संगच आम्ही मथुऱ्याला बी नेणार आहेत. आता तुम्ही जर तिकडं पोराला काही काही धक्का लावत ते लावित शकत नाहीत आता, कारण 5 कोटीच्या नादी 6 कोटीच्या नादी लागणं मग तर इटा राहायच्या नाही. त्याच्यामुळे ते काय भानगडीत पडायचं नाही. पण पडले कदाचित तर का करायचं? आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन बसा तुम्ही सगळ्या. मेल्या म्हणा तू काय आला चप्पल काढता का नाही? आमच्या पोराला तिकडं त्रास द्यायला लावतो आणि तू इथं राहतो तेव्हा आसामलाच गेला पाहिजे, मध्ये राहिलाच नाही पाहिजे. तुम्ही इकडची बाजू सांभाळा, आम्ही तिकडची बाजू सांभाळतो. लढाई जिंकायची यावेळेस. आता कस काय पोराचं वाटोळ करतात बघूच आता. यांच्याकडे किती बळ एकदा मराठ्याला बघायचं आता काढून द्यायला बाहेर. यांनी लय लपून ठेवलेलं कुठं कुठं काय काय ठेवलेलं आहे ना. यांना यांची शक्ती मराठेच आता बाहेर काढणार. दाखवाच म्हणा तुम्ही आता. नसता सरकारनं गुपचूप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सारखं. मला एक प्रामाणिकपणानं सांगा, आज बीड जिल्ह्यात किमान 12-13 लाखापेक्षा जास्त लोक आले असते. एका तरी पोलिसाला त्रास झाला का? मग तुम्ही मराठ्याला डाकच खाला होता. पोलिस निवांत बसून होते, मी बघितलं. काही येड्या बाबळे खाली होते, काही लिंबा खाली होते, निवांत बसून होते. काही त्रास झाला का? मुंबईला जर पोरं निघाले मागणीसाठी यायलेत, त्रास देऊ नका, शांत राहा. संघ चला, वाटल्यास भाकरी आम्ही देतो, आम्ही रेटून घेणार आहेत या बारी संघ. ट्रॅक्टर नेऊ नका म्हणजे मग भाकरी काय नेतो म्हणा. तो आहेच घरी जेव म्हणून ना. ट्रॅक्टर नेऊ नका, त्याच्यात तिथं जाऊन द्या आपला मोर्चा मुंबईत घाल म्हणा खाऊ आम्हाला. आता चाल, मी तर उपाशीचे, मी तर उपोषणच करणार आहे. कारण त्याच्याशिवाय ठेप्याला नाही. हे गनिमी कावी करायला आपल्या संघ. आपल्याला काहीतरी गनिमी कावा करावं लागेल का नाही? तरी आतलं काही सांगितलं नाही मी त्यांना. आणखी मी आतलं सांगत नसतो. तुम्ही आम्हाला सांगितलं का 70 वर्ष पशीला की नाही तुम्ही आम्हाला गोड बोलून. आता मग आम्ही गदली सुतळीक वाटलो होत का मराठी तुम्हाला? जर मराठ्याच्या पोराला नोटीस दिली तर काय होतंय? जर बाप म्हणला ना पोराला तो आज लग्नाला जाऊ नको, शेतात जाय, हे काय करतो? बैल घेत शेतात जातो, ओसा ओसानं लग्नाला जातो. काय ते म्हणतो आमचा नाम्या तिकडे दिसत नव्हता, कस काय लग्नात आला हो? नाम्याने बैल बांधले तिकडे गेला लग्नाला आणि तुम्ही आम्हाला नोटीस देतात. मराठ्यांना अडवणं एवढं सोपं आहे का? तुम्हाला माहित बी नाही कुंकड घुसलं कुंकडून बाहेर निघालं. तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, 20 जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची, आपल्याला निघायचंय शांततेत. मी तिथं आमरण उपोषण करतोय. माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे. तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाहीत आम्हाला, आमचा मोडीत काढू शकत नाहीत तुम्ही काय. आणि सरकारला दुसरी एक विनंती, आरक्षण द्या, महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माघारी घ्या. जेवढे पोरं तरसालेत आमचे सारथीचे ते 5,000 आहेत, ते पुरेमध्ये घ्या. सारथीला वाढवी बजेट द्या, महामंडळाला द्या, सगळे हॉस्टेल पुन्हा सुरू करा. हे सगळं सुरू करा काचा काचा, तरच तुमचं आमचं जमत आहे. दरवर्षी तुम्ही आम्हाला म्हणता हॉस्टेल सुरू करतो, दरवर्षी पागल समजतो का रे? आता खेटायचं कोणाला? आता बघच तू काय होतोय. ते येडपटाला म्हणा नीट राहा, आता मध्ये बोलू नको, गप झोप. जर का आडवा तेडवा आला येड्यावणी करायचं नाही. मला असं वाटतं आपण योग्य निर्णय घेतलाय, शांततेचा घेतलाय, कायदेशीर मार्गाचा घेतलाय. आमरण उपोषण आहेत का देशात कोणतं शांततेचं आंदोलन असू शकत नाही. आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय, चांगला निर्णय आपला आहे. फक्त तयारी करा, तोपर्यंत शेताला पाणी द्या. तुमच्या हातात 10-15 दिवस येत, कापसं ठेवू नका, इकून बी टाका लगेच, पण पैसे संग घेऊ नका. आई बापाला द्या, बिगर पैशाचं जायचं
काना काना पैसे खर्चायचे नाही. एक कोणाला सोनं काही असलं तर घेऊ नका. मोबाईल संग घ्या फक्त. फोन फक्त नीट लावा, नाही तर मग काही वेगळेच लावतात. नीट राहा. रोडने जिथं जागा मिळाली तिथंच कचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं. त्यांनी नुसते जाताने धुराळा बघून ते म्हणले पाहिजे मुंबईला यायचे आत आरक्षण द्या गाड्यानं. हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय. नुसते धुराळा जरी दिसला नाही इकडून निघल्याला ते म्हणते मुंबईला नका येऊन देऊ, तुमच्या पाया पडत होतं वर काहीतरी करा बाबा पटकून. नसता त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे, लय मोठे नाहीत. जेवण आपण घेणार आहेत, पांघरायचं आथरून आपण घेणार आहेत, सगळं आपण घेणार आहेत. फक्त तेवढे एकच काम त्यांना करायचंय, कारण ते नैसर्गिक आहे, ते माघारी येऊन करू शकत नाही. तेवढी एक सोयी करा. एका टायमाला जर 3 कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही तेवढी व्यवस्था करण्यात आम्ही पुढं पण बसत असतो. आम्ही लाजत फिजत नसतो. आम्ही पाठच सुरू करू. मग लाजायचं काय काम आहे का? आता त्याला काय, आता ते नैसर्गिक आहे, ते काय सांगायसारखं नाही ना. ते तुला सांगून कुठं जावा, तिथं घर पाहुण्याच असतात म्हणलं असतं. पाहुण्या तो पाय पडतो, उची घेऊ दे 5 मिनिटं. पाहुणे नाही आमच्या तिकडं कुणी, मग जातो कुठं? इतके मोठे बसते कुठं? तेवढी एक व्यवस्था करून ठेवा. आणि तुमचं सरकारचं मराठ्यांचं प्रेम असंच राहू द्या. तुम्ही आडं येऊ नका. तुम्ही आमच्या सोबत चला, आम्ही तुमच्या सोबत चालवतो. पण येताना आम्ही आरक्षण घेऊन येणार आहेत. मनोज जरांगे आणि हा मराठा समाज बिना आरक्षणाचा माघारी येणारच नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. राष्ट्रगीताने सभेची सांगत. तर आपण पाहिलेलं आहे इथे कुणी नेता नाही, मीही नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर 20 जानेवारीला मुंबईमध्ये आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आणि संपूर्ण राज्यभरातून मराठे मला भेटायला येणार असं जरांगेंनी सांगितलेलं आहे. मुंबईतले रस्ते साफ करा, आम्ही येतोय असं जरांगेंनी सांगितलेलं आहे. आणि जरांगेंनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवलेली आहे. तर मनोज जरांगे यांनी आता आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केलेली आहे. मनोज जरांगे आता राजधानी मुंबईमध्ये पुढचं आंदोलन करणार आहेत. मुंबईमध्ये 20 जानेवारीपासून आझाद मैदान आणि शिवाजी पार्कात आमरण उपोषण केलं जाईल अशी घोषणाच आता मनोज जरांगे यांनी केली आहे. त्याचबरोबर कायद्याच्या अधीन राहूनच आमरण उपोषण करणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कुणाला अडवायचं असेल तर त्याला उपोषणाला घेऊन यायचं असं म्हणत त्यांनी भुजबळांवर टीका केलेली आहे. तर मनोज जरांगे यांची बीडमध्ये इशारा सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही तर आंदोलनाची पुढील घोषणा देखील आता मनोज जरांगे यांनी केलेली आहे. 20 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण असणार आहे. 20 जानेवारीला मुंबईमध्ये आमरण उपोषण अशी घोषणाच आता मनोज जरांगे यांनी केली आहे. आणि मुंबईमध्ये येताना शांततेच्या मार्गाने या असं आवाहन देखील त्यांनी केले आहे.